नमस्कार. लोकप्रशासनाच्या या लेक्चरमध्ये आपण आज ई शासन ही कन्सेप्ट किंवा ही संकल्पना आज या ठिकाणी बघणार आहोत. ई गव्हर्नमेंट हे शासनाचं एक अतिशय विस्तृत व तसेच आधुनिक रूप या रूपात आपल्याला बघायला मिळते. ई शासनाचा आजच्या परिस्थितीमध्ये स्वीकार करण्यामागची काही बाबी आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यामध्ये ई शासनामुळे पारदर्शकता आपल्याला असलेली दिसून येते. ई शासनामुळे आपण बघतो की लोकप्रशासनातील किंवा प्रशासकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचार सारखे काही दोष होते ते बऱ्याच प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कमी झालेले आपल्याला बघावयास मिळतात. सोबतच ई शासनाने प्रशासनाची कार्यक्षमता ही मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. त्याची तत्परता आणि जी की आपण त्याची जी सर्व कार्य आहेत ती पूर्णपणे रिझल्ट ओरिएंटेड होऊन बसलेली आपल्याला दिसून येतात. तात्काळ सेवा देणे, तात्काळ लाभ देणे या बाबी आता ई शासनाने मोठ्या प्रमाणावर शक्य झाल्याचे आपल्याला दिसून येते. शासकीय व्यवस्थेचं कंप्लीट झालेलं हे जे काही डिजिटलायझेशन आहे या रूपालाच आपण या ठिकाणी ई शासन किंवा ई गव्हर्नन्स असे म्हणतो. या माध्यमातून शासनाच्या संकेतस्थळावरनं सामान्य जनतेला हव्या त्या सेवा एका क्लिकवर शक्य झालेल्या आहेत. ज्या अनुषंगाने सातत्याने करण्यात येणारे पाठपुरावा तसेच आपल्या कामाची परिस्थिती किंवा स्टेटस ही माहिती नसणे यामधून या एकूण व्यवस्थेमध्ये जो गोंधळ निर्माण झाला होता तो आता मात्र या ई गव्हर्नन्स सिस्टममुळे तो पूर्णतः लुप्त झालेला किंवा कमी झालेला आपल्याला दिसून येतो. ई शासन ही जी संकल्पना आहे या संकल्पनेमुळं शासन अधिक कार्यक्षम, प्रभावी आणि परिणामकारक झाल्याचं आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळते. ई शासन म्हणजे सरकारी सेवा आणि माहिती नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करणे. ई शासन म्हणजे शासकीय सेवा आणि शासकीय माहिती जी आहे ती नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञानाचा विशेषतः इंटरनेटचा वापर करणे होय. ई शासनाचा अर्थ काय तर सोप्या अशा भाषेत जर सांगायचे तर शासकीय कार्य किंवा सरकारी कामकाज ऑनलाईन करणे म्हणजे ई शासन होय. ई शासन म्हणजे काय? शासकीय कार्य किंवा सरकारी कामकाज हे ऑनलाईन करणे म्हणजे ई शासन होय. याद्वारे सरकार आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम असा बनविला जातो. यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची आता आवश्यकता राहिली नाही, तर घर बसल्याही ह्या शासकीय सेवा त्यांना अवेल होतात किंवा उपलब्ध होत असलेल्या आपल्याला दिसून येतात. शासकीय कार्याचे, शासकीय कामाचे हे कंप्लीट डिजिटलायझेशन म्हणजे शासकीय कामकाज हे ऑनलाईन होणे म्हणजे शासकीय कार्याचे कंप्लीट डिजिटलायझेशन होणे या पद्धतीला आपण या ठिकाणी ई शासन असे म्हणतो. या ई शासनाची व्याप्ती जर बघायची आहे तर ई शासनाची व्याप्ती ही 4 प्रकारामध्ये किंवा 4
स्तरांमध्ये विभागलेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये पहिला आहे G2C म्हणजे गव्हर्नमेंट टू सिटिझन्स. सरकारकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, उदाहरणार्थ जन्ममृत्यूचे दाखले असो, कर भरणाबाबत असो किंवा ऑनलाईन काही दाखले असो, ह्या ज्या बाबी आहेत ह्या शासनाकडनं सामान्य नागरिकांना दिल्या जातात. म्हणून त्याला गव्हर्नमेंट टू सिटिझन्स G2C असं म्हणण्यात येतो. हा एक त्याचा एक स्वतंत्र स्तर आहे ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं शासनाकडनं ह्या विविध स्वरूपाच्या ई सेवा ह्या सामान्य नागरिकांना देण्यात येत असतात. तर एक आहे G2B म्हणजे गव्हर्नमेंट टू बिझनेस. सरकार आणि व्यावसायिक क्षेत्रातील संवाद. सरकार आणि व्यावसायिक क्षेत्र. सरकार आणि व्यावसायिक क्षेत्रातील संवाद, उदाहरणार्थ व्यावसायिक क्षेत्राला लागणारे विविध स्वरूपाचे परवाने, त्याचबरोबर टेंडर्स, GST यासंबंधी कार्य आणि सेवा ही शासनाकडनं ह्या उद्योगांना ही प्रोव्हाइड करण्यात येते, पुरवण्यात येत असते. म्हणून या स्तराला आपण G2B असे म्हणतो. तिसरा आहे G2G म्हणजेच गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट. विविध शासकीय विभागामधील माहितींची जी देवाणघेवाण चालते आणि यामुळं शासकीय कामामध्ये सुसूत्रता राहते, या स्तराला गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट किंवा G2G असं म्हणतो. यामध्ये शासकीय माहिती ही इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये विविध विभागांमध्ये ही अदलाबदल ही एक त्या ठिकाणी एका विभागाकडून दुसऱ्या विभागाला आवश्यकतेप्रमाणे देण्यात येत असते. या सर्व माहितीचे हे या ठिकाणी प्रसारण हे ई स्वरूपात म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये होत असलेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. तर शेवटचा आणि चौथा म्हणजे G2E गव्हर्नमेंट टू एम्प्लॉईज. सरकार आणि कर्मचारी यांच्यातील व्यवहार जसे की कागदपत्र, रजेचे अर्ज, प्रशिक्षणाची माहिती या बाबी गव्हर्नमेंट टू एम्प्लॉई यांना या इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पुरविण्यात येत असतात. अशा पद्धतीनं या प्रणालीचा मुख्य उद्देश प्रशासनात पारदर्शकता आणणे किंवा भ्रष्टाचाराला आळा घालणे असतो. या इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील या माहितीमुळे किंवा या इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील ह्या कामकाजामुळे आपण बघतो की प्रशासनातील दोष, भ्रष्टाचार असो, दिरंगाई असो, असे दोष बऱ्याच प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कमी झालेले आपल्याला दिसून येतात. ई शासनाचे फायदे किंवा हे डिजिटल गव्हर्नमेंट सर्व्हिसेस ह्या बाबी ज्या आहेत ह्या ई गव्हर्नन्स म्हणजे माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून सरकारी सेवा नागरिकांपर्यंत कार्यक्षमतेने पोहोचवणे हा या ई शासनाचा प्रमुख उद्देश असलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये आपण बघतो की महाराष्ट्र शासन ई प्रशासन धोरण 2011 अन्वये राज्याच्या ई प्रशासन धोरणाबाबतची सविस्तर माहिती ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सोबतच प्रशासकीय सुधारणा आणि ई गव्हर्नन्सच्या अंमलबजावणीबाबत MAHADMA च्या अधिकृत वेबसाईटवर
ह्याबाबत सर्व प्रकारची माहिती ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याचे अनेक स्वरूपाची वैशिष्ट्ये किंवा फायदे आपल्याला बघायला मिळतात. यामध्ये ई गव्हर्नन्सला स्मार्ट, सिंपल, मोराल, अकाउंटेबल, रिस्पॉन्सिव्ह, ट्रान्सपरंट शासन असे मानण्यास स्मार्ट शासन म्हणजे सिंपल, मोरल, अकाउंटेबल, रिस्पॉन्सिव्ह आणि ट्रान्सपरंट असं मानण्यात येते. यामध्ये सरकार ते नागरिक, सरकार ते व्यवसाय आणि सरकार ते सरकार तसेच सरकार ते कर्मचारी अशा विविध स्तरावर माहितींची देवाणघेवाण ही सुलभतेने व्यवस्थितरित्या होत असते. तसेच सरकारी कागदपत्र ऑनलाईन उपलब्ध असल्याने कामामध्ये पारदर्शकता येते तसेच भ्रष्टाचाराला आळा बसतो. महाराष्ट्रात 2015 पासून लागू झालेला राईट टू ॲक्ट हा ई प्रशासनाचा एक महत्त्वाचा असा भाग आहे. अशा पद्धतीनं ई शासन ही कन्सेप्ट आजच्या या आधुनिक काळामध्ये फार महत्त्वाची अशी होऊन बसलेली आपल्याला दिसून येते. धन्यवाद.